म्हणजे त्या दिवशी इथून तू मुंबईला गेलास, त्या दिवशी तिकडे मुंबईला सगळं वातावरण ठीक नव्हतं निशीच्या घरी? दादा मी जेव्हा तिथे पोहोचलो, मला ना तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती आणि तू आलास. तू 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 ये ना आत. निशी निशी काय झालं अगं? रडतेस का तू? मी रडत नाहीये. तुला असं अचानक बघितलं ना, म्हणून डोळे भरून आले. ते सगळं खरं नव्हतं. शिनू, हे सगळं तुम्हाला आधी सांगायला हवं होतं असं नाही वाटत? दादा मामा, अरे तिकडे सगळेच माझ्याशी एवढं चांगलं बोलत होते, चांगलं वागत होते. निशी तिकडे खरंच सुखात आहे का हा प्रश्नच माझ्या डोक्यात आला नाही. आणि मग इथे आल्यानंतर त्या चारूने मला त्या नको त्या गोष्टीमध्ये असं काय अडकवलं की तिथे जे काय झालं हे तुम्हाला सांगायचं हे माझ्या डोक्यातनंच निघून गेलं. पण आत्ता कळतंय मला तिकडे अचानक बघून सगळे तिच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत होते. मामा बाकीच्यांचं ठीक आहे रे, पण नीरज तू का असं वागला असेल तिच्याशी? तिची ही अवस्था का केली असेल त्याने? माझं चुकलं, मी त्या दिवशीच तिला इथे घेऊन यायला हवं होतं. तिची ही जी काय अवस्था झाली ना ती सगळी माझ्यामुळेच झाली आहे दादा मामा. मी माझ्या बहिणीचं मन नाही ओळखू शकलो, तिला होणारा त्रास नाही ओळखू शकलो, तिची ही अवस्था नाही ओळखू शकलो. मला माफ कर दादा मामा. दादा मामा मला नाही बघवत आहे रे. इथून जाताना किती आनंदात होती ती. आपण स्वप्नात सुद्धा असं नाही विचार केला होता की तिच्यासोबतही असं काहीतरी घडेल. मला माफ कर दादा. निशी, 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 काहीच खाल्लं नाहीयेस. बघ फ्रुट्स आणलेत तुझ्यासाठी, ऍटलीस्ट तेवढं तरी खा. काय मला भूक नाहीये. असं कसं चालेल निशी? तुला भूक नसेल पण आपल्याला तुझं बाळ हॅपी आणि हेल्दी व्हायला हवं ना. त्यासाठी तुला टाइम टू टाइम खावं लागेल, हॅपी राहावं लागेल, हो ना? आणि मला सांग, कुठल्या बेबीला त्याची आई अशी रडूबाई असलेली आवडेल? निशी, हे बघ, तू खाल्लं तरच बाळाला बेटर वाटेल ना. चल चल उठ लवकर, खाऊन घे. चल. सरांनी जेव्हा मला ही बातमी सांगितली तेव्हा किती खुश झाले होते सर मी. निशी, मला असं झालं होतं कधी एकदा मी तुम्हाला ही बातमी सांगते. खूप स्वप्न रंगवली होती मी मी तुम्हाला सरप्राईज देणार होते. आपण तिघांनी मिळून ना हा आनंद साजरा करायचा असं ठरवलं होतं आणि मग आपण घरातल्यांना सांगू. पण मी किती कॉल केले तुम्हाला माहितीये. आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्न रंगवली होती मी, पण तुम्ही मला एक संधी दिली नाही. मी किती फोन केले तुम्हाला माहितीये, पण सारखे फोन कट करत होता तुम्ही. मला माहितीये तुम्ही बिझी होतात मीटिंग मध्ये, पण 5 मिनिटं नव्हती का माझ्यासाठी? मीटिंग झाल्यानंतर फोन करायचा ना तुम्ही मला. निशी, निशी, तू कोणाशी बोलतेयस? तुझं बोलणं ऐकलं नीरज नाहीये इथे. गेट अप, उठ.
निशी, तू ओके आहेस ना? ओवी, तू मला वचन देशील? मी आई होणार आहे ही गोष्ट सरांना कळता कामा नये. काय? हो. ओवी, त्यांना जर कळलं तर मी तिथे का आले याचं ते कारण विचारतील आणि ते मला सांगावं लागेल अगं. आणि ते जर त्यांना सांगितलं तर त्यांना खूप दुःख होईल. ते त्यांच्या आईवर पुन्हा रागवतील. असं माझं बाळ माझ्यापासून कोणी हिरावून घेईल का याची मला जशी भीती वाटते ना, तसंच दुःख त्यांनाही होईल. आणि आता मला त्या दोघांना एकमेकांपासून लांब नाही करायचंय. मला वचन दे, तू त्यांना काही सांगणार नाहीयेस. ओवी, दे ना वचन. तू 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 नाही सांगणार ना त्यांना? बोल ना. हो हो ओके, मी वचन देते, नीरजला काहीच सांगणार नाही. निशी, दादा काय विचार करत असतील माझ्याबद्दल? त्यांना असंच वाटत असेल की मी चुकलो. त्यात त्यांना फोनवर काय बोललो मला काहीच आठवत नाही. तर गेल्या गेल्या त्यांना सॉरी बोलायला हवं. मग चालला त्यांचा कॉल. ओ जावई बापू, नमस्कार. काय मग बरा आहे ना सगळा? हो. आणि हा काय तुम्ही एकटेच? निशी बरा आहे ना? हो हो, ती बरी आहे, ती बरी आहे. तर माझं दादांकडे जरा काम होतं ते त्यासाठी आलो होतो मी. येऊ मी? जरा घाई आहे मला. दादांकडे यांचं काय काम? ह्यो तो मुंबईत राहता. जाऊ देत, आपण काय करू जा. अगं निकिता, पण तू त्याला का जाऊ दिलंस? आंटी, मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही. तिकडे गेल्यावर काय होईल ना, मला नाही सांगता येत. आय एम सॉरी आंटी, पण नीरजचं निशीवरती मनापासून प्रेम आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी त्या दोघांना आपण वेगळं करू शकत नाही. आणि समजा त्यातून आपण सक्सेसफुल झालोही, नीरज माझा झाला तरी जेव्हा त्याला कळेल की आपण निशी आणि नीरजचा कॉन्टॅक्ट होऊ दिला, त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केलं, तेव्हा तो निशीवर जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा जास्त हेट तो माझा करेल. मी एक चांगला मित्र गमावून बसेल. म्हणून आय एम सॉरी. मी ह्यापुढे तुम्हाला या गोष्टीत मदत करणार नाही. निकिता, निकी, निकी बेटा, निकी. मूर्ख मुलगी. आता नीरज तिथे गेलाय म्हटल्यावर दोघांचं मिसअंडरस्टँडिंग दूर होणार आणि नीरज परत त्या गावंढळ मुलीला माझ्या डोक्यावर आणून बसवेल. काय करू, काय करू, काय करू? नीरज आणि निशी भेटणार नाहीत आणि त्या दोघांना मी भेटू देणार नाही. डॉक्टर बोलले या बघा, बस झालं. तोंड पाडून राहू नका. आपण सगळ्यांनी मिळून एक जबाबदारी घ्यायला हवी. आजपासून निशीसमोर एक चांगला आणि आनंदी वातावरण उभं करू, जेणेकरून निशीच्या मनातली भीती आणि निराशा कायमचा दूर होईल. हा हा मंजू, आपण ना निशी काय वया काय नको त्या सगळ्या बघूया. हा? आणि ना आपण पहिले नाही काय सगळेजण बसायचो आणि गप्पा मारायचो. हा, तसा ना निशी घेऊन बसायचा आणि गप्पा मारायचा. तिच्या बाळाविषयी गोड गोड बोलला ना की मग पोरीक लवकर बरा वाटत नाही. हो हो हो, बरोबर बोलताय तुम्ही लालिताई. आपण ना निशीला जे जे काही आवडतं ते सगळं करूयात. हं, मंजू काकी, पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. काल पण रात्री निशी अचानक झोपेतून डचकून उठली
मेघना आंटींना तिचं बाळ नकोय. त्यांनी तिला धमकी दिली आहे, जर ती त्या घरात राहिली तर त्या तिच्या बाळाला संपवते. काय हो, मेघना ताई का निशिक होणारा बाळ नको? हो काका, आणि ते सतत सतत हेच बडबडते ती. बट हे दादा आणि मावशीला सांगण्याची हिंमत नाही झाली माझी. निशीलाच कसं बसं सांभाळलंय मी. माणसं आहेत की राक्षस? आपल्या सुनेबरोबर असं कोण वागतं? बाई ग, इथे होत्या तेव्हा किती किती चांगलं वागायच्या सगळ्यांशी. त्यांच्या मनात हे होतं तर. अगं मंजू, तुझ्या चारून माझ्या श्रीनूक डाव करून अडकवल्यान म्हणून ना माझा राग होता तिच्यावर. पण तेव्हा पण ना कधी तिचं बाळ पाडूक वया असं मनात नाही ना माझ्या. आणि इथे निशिक लाडा कोडान स्वतःची सून करून घेतल्यानी. आणि काय तर तुमची लेक ती आमची लेक. नीरज रावांचा पण प्रेम होता ना निशीवर. मग त्या प्रेमाचा काय झाला? मुंबईत गेल्यावर काय मुंबईतल्या हवेत विरून गेला काय? आपल्या पोरी सोबत इतकं वाईट वागताना त्यांना जरा सुद्धा भीती नाही काय वाटली? बिचारीचे किती हाल होतात. माका तर एकच कळता की निशीच्या सासरचे तिच्यासोबत फार वाईट वागले आहात. ते जे काय वागले आहात ना, हा सगळा चुकीचा हाच. पण एक गोष्ट मात्र नक्की यापुढे त्यांच्या कुटुंबातल्या कोणा काही या घरातच काय तर नांदिवलीत देखील मी पाऊल ठेवू देणार नाही. त्यांनी जर का पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केलो तर मी हा आणि ते हात नाही, त्यांचे हातपाय तोडून त्यांच्यात गळ्यात बांधले ना तर नावाचा बंदूक होत नाही. निशी, निशी, थांब. आता कशा केलास इकडे? मुंबईत तुमचा मन भरला नाही काय? आय एम रिअली सॉरी, पण अशी काय चूक झाली आमच्याकडनं की तुम्ही माझ्या फॅमिलीवर एवढे रागावलेले आहात? निशीला जर प्रॉब्लेम होता तर तिने माझ्याशी बोलायला हवं होतं ना. पण ती मला न सांगता इथे निघून आली. मला मान्य आहे की मुंबईला गेल्यानंतर मी जरा बिझनेसमध्ये जास्त बिझी झालो आणि मी निशीला वेळ नाही देऊ शकलो. पण मग एवढ्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडून जाणं हे योग्य आहे का? आणि तुम्ही निशीला समजवायचं सोडून मला 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 दोष देताय. हो नीरजराव, तुम्ही जा काय बोलता ना त्याचा नीट विचार करा. काय दुसऱ्यांकडे बोट दाखवताना बाकीची बोट आपल्याकडे असतात या विसरू नका. आणि तुम्ही तुमची काय चूक म्हणतास ना, ह्या बघा तशीच वेळ इल्याशिवाय कुठली पण मुलगी ना आपल्या नवऱ्याक, आपल्या घराक, आपल्या संसाराक सोडून जात नाही. तुम्ही ना निशीवर अशी वागूची वेळ आणली आहात. लाली आत्या, मला हेच समजून घ्यायचं की नेमकं झालं काय, की निशीने एवढा गैरसमज करून घेतलाय. हे बघा प्लीज, तिच्या सोबत बोलल्याशिवाय ना मला कसली कमेंट करायची नाही. मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे. मला तिच्याशी एकदा बोलायचं आहे. निशी, निशीला तुला भेटायचं नाहीये नीरज, आणि तुझ्याशी बोलायचंही नाही. सो प्लीज तिला एकटीला राहू दे. का आलात सर तुम्ही इथे? प्लीज तुम्ही निघून जा इथून. कारण माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागेल. आणि तुम्हाला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत. प्लीज निघून जा तुम्ही. निघून जा.
काय बोलतीये सोवी? जे खरं आहे तेच बोलतेय नीरज. नाही, माझा विश्वास बसत नाही. मला हे निशीकडनं ऐकायचं, कारण की मला खात्री आहे की माझी निशी असं बोलूच शकत नाही. ओवी, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि इतक्या साध्या कारणांमुळे आमचं प्रेम कमी होणार नाहीये. मग खोटा बोलता आमची निशी? खोटा बोलता आमची निशी? अरे, घाबरला आमचा लेख. तिच्या या अवस्थेला ना तुम्हीच कारणीभूत आहात. एक सेकंड, पण घाबरण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. तेच मी सांगायचा प्रयत्न करतोय. मी फक्त मुंबईला गेल्यानंतर माझ्या कामात बिझी झालो आणि तिला वेळ नाही देऊ शकलो आणि त्यामुळे ती माझ्यावर चिडली आहे. दॅट्स इट. नीरजराव, आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा? आम्हाला वाटलं आमची निशी तुमच्यासोबत मुंबईला सुखात आहे, पण नाही. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलंय आणि तुमच्यावरचा विश्वास कायमचा उडून गेलाय आमचा. आणि सगळ्यात महत्वाचं, आमची निशी कधीच खोटं बोलणार नाही यावर ठाम विश्वास आहे आमचा. मला तेच तर तिच्याशी एकदा बोलायचंय, तिच्याशी एकदा बोलून मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायची आहे. मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. मला प्लीज प्लीज मला एकदा निशीशी बोलू द्या, मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करू द्या. मला तिच्याशी बोलायचंय. प्लीज निशी, निशी. मी सांगता ना तुका, हा ती नाही भेटणार म्हणा. मग हे कशात पुढे पुढे करतास? निघून जावा इकडनं. निशी, लाली थांब. अरे दादा, हे नीरजराव बघ ना, निशी कशी चुकीची आताच सांगतात. ते कितीही चुकले तरी आपण चुकायचा नाही. नीरजराव या घरचे जावई आहेत. त्यांच्याशी वागताना आपण आपले संस्कार विसरून नाही चालणार. जावई म्हणून त्यांचा या घरात मान हा. त्या मानानेच त्यांच्याशी वागायला हवं. आपणच जर आपले संस्कार विसरलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? मान्य आहे दादा तुझं, पण नीरजराव, या घराचे पण काही नियम असतात. दाराजवळ आलेल्या माणसांचा अपमान करत नाहीत आम्ही खोत. आणि त्यातून तुम्ही आमचे जावई असत. त्यामुळे तुमका हात जोडून विनंती करते की आमच्याकडून तुमचा अपमान करण्याचा पाप घडू देऊ नका. गेल्या पावली परत जा. आता तरी आमच्या चेडवाक सुखाने जगू द्या. तिची ही अवस्था आमका कोणाकच बघत नाही हो. ठीक है, जातो मी. पण मी खरंच बोलतोय. मला यातलं काहीच माहित नाही, म्हणून मी निशीसोबत बोलल्याशिवाय आणि ही मिसअंडरस्टँडिंग क्लिअर केल्याशिवाय नांदिवली सोडून जाणार नाही. अहो, मी काय म्हणते, नाही म्हणजे आपण
जसं समजत होतंय तसं काहीच नाही हा. निशीच्या गरोदरपणाबद्दल नीरज रावणका काहीच माहीत नाही हा. म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झाले होत आणि ते दूर करण्यासाठी मग असं वाटतं की नीरज रावणका एक संधी देऊ खावी आपण. नाही उमा, ते शक्य नाही.